राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। आता शेतसारा न भरल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपली जमीन गमावली होती त्यांना ती जमीन परत मिळणार आहे। तब्बल 4800 एकरांपेक्षा जास्त आकारीपट जमीन आता मूळ शेतकऱ्यांना परत दिली जाणार आहे। या निर्णयामुळे सुमारे 1500 शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा हक्क पुन्हा मिळेल। चला तर मग पाहूया हे नेमकं काय आहे आणि कसं घडून आलं। नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। तर पाहूया काय आहे निर्णय। राज्य सरकारने शेतसारा न भरल्यामुळे सरकारकडे जमा झालेल्या आकारीपट जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत देण्याचा निर्णय मार्च महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळात घेतला होता। तब्बल 3 महिन्यांनी याबाबत अध्यादेश अखेर जाहीर केला आहे। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधल्या कलम 220 मध्ये बदल करत आता ही जमीन मूळ मालकाकडे परत देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आतापर्यंत कायद्यानुसार थकबाकी आणि त्यावरील व्याज 12 वर्षाच्या आत भरल्यास जमीन परत मिळायची, पण आता ही वेळ मर्यादा मागे टाकत सरकारने त्या जमिनी परत देण्याचा निर्णय घेतलाय। कधी काळी जे शेतकरी आपली जमीन गमावून बसले होते आता तीच जमीन त्यांच्याकडे परत येणार आहे। तर पाहूया आकारीपट जमीन म्हणजे नेमकं काय। जेव्हा शेतकरी वेळेवर शेतसारा, तगाई किंवा कर्जफेड करू शकत नाही तेव्हा त्यांची जमीन थकबाकीपोटी सरकारी ताब्यात जाते। अशा जमिनीच्या 7/12 उतार्यावर सरकारी मालकी हक्क लावला जातो, मात्र या जमिनी मूळ मालकाकडेच ठेवण्यात येतात। त्यामुळे जमिनी मालकाची वहिवाट असली तरी या जमिनीच्या 7/12 उतार्यावर सरकारी मालकी असल्यामुळे त्यांना आकारीपट जमीन म्हटले जाते। आधी काय नियम होता? महाराष्ट्र जमीन महसूल संहिता म्हणजे लँड रेव्हेन्यू ऍक्ट 1966 यामधील कलम 220 नुसार जर शेतकऱ्यांनी 12 वर्षाच्या आत थकबाकी आणि व्याज भरलं तरच जमीन परत मिळायची। पण 12 वर्ष हा काळ खूप मोठा आणि आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी इतक्या वेळात रक्कम भरू शकतीलच याची खात्री नव्हती। पण 12 वर्षाचा कालावधी संपला की ती जमीन कायमची सरकारच्या ताब्यात राहायची, मग शेतकरी काहीच करू शकत नव्हते। तर आता काय बदल झाले आहेत? 12 वर्ष म्हणजे खूप मोठा काळ आणि आर्थिक अडचणींमध्ये अडकलेले शेतकरी इतकी रक्कम वेळेत भरू शकतीलच याची काही खात्री नव्हती। म्हणूनच हा नवा निर्णय घेण्यात आला आहे। मार्च 2025 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा नियम बदलण्यात आला। आता शेतकरी किंवा त्यांचे वारस फक्त बाजारभावाचे 25% रक्कम भरून ती जमीन परत मिळवू शकतात। अगदी 12 वर्षाचा कालावधी उलटून गेला असला तरी म्हणजेच पूर्वी जिथे संधी बंद होती तिथे आता आशेचं नवं दार उघडलेलं आहे। हा निर्णय म्हणजे केवळ एक सुधारणा नाही तर शेतकऱ्यांसाठी नवीन आशेचं किरण आहे। तर पाहूया जमीन मिळवायची प्रक्रिया काय आहे। सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे 4841 एकर जमीन जी थकबाकीमुळे लिलावत जाऊन सरकारच्या ताब्यात गेली होती ती आता मूळ शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना परत मिळू शकणार आहे। पण हे सहजासहजी होणार नाही, त्यासाठी काही अटी आणि प्रक्रिया आहेत। सर्वप्रथम शेतकऱ्यांनी ती जमीन परत मिळवण्यासाठी बाजारभावाच्या केवळ 25% रक्कम भरावी लागणार आहे। म्हणजे पूर्ण बाजार मूल्य नाही, फक्त 1/4 हिस्सा भरून ती जमीन पुन्हा आपल्या ताब्यात घेता येणार आहे। या संपूर्ण प्रक्रियेला कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून महाराष्ट्र मंत्रिमंडळाने याला हिरवा कंदील दिला आहे। लवकरच विधिमंडळाच्या अधिवेशनात यासाठी एक सुधारणा विधेयक मांडलं जाणार आहे। अटी व शर्ती पाहूया। या निर्णयामागे काही स्पष्ट अटी आणि नियमावली देखील ठरवण्यात आली आहे। चला तर मग थोडक्यात पाहूया काय आहेत ह्या अटी। सर्वप्रथम ही जमीन परत मिळाल्यानंतर पहिल्या 10 वर्षात ती विकता किंवा हस्तांतरित करता येणार नाही। त्याचबरोबर शासनाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कोणतीही हस्तांतर करता येणार नाही। म्हणूनच 7/12 जी जमीन भोगवाटादार वर्ग 2 या नोंदीखाली जाईल। मात्र या 10 वर्षांनंतर जर शासनाने परवानगी दिली तर ही जमीन वर्ग 1 भोगवटादारात रूपांतरित केली जाईल आणि मग ती विक्रीसाठी खुली होऊ शकते। आणि हो, कारण ही जमीन शेतीसाठी दिली जाते, पहिल्या 5 वर्षापर्यंत ती बिगर शेती कामासाठी वापरता येणार नाही। तर चला पाहूया या निर्णयामागचे फायदे काय आहेत। शेतीला चालना, शेतकरी पुन्हा शेती करू शकतील। सरकारचा महसूल वाढेल, 25% रक्कम मिळाल्यामुळे आर्थिक लाभ होईल। शेतकऱ्यांना नवा आधार, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल, आत्मविश्वासही वाढेल। हा निर्णय म्हणजे केवळ धोरणात्मक बदल नाही तर हजारो शेतकरी कुटुंबांसाठी नव्या सुरुवातीचा प्रकाश आहे। तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय खरंच शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरेल का किंवा अजून काही बदल व्हायला हवेत? तुमचे मत खाली कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।